कुठे आलास? हा ज्योतिबा, कुठे आहे ज्योतिबा मंदिर? हा राजूर नवी व्हिडिओ मध्ये पाहिलं होतं ज्योतिबाचं मंदिर, छान आहे ना? ज्योतिबाच्या नावानं चांगलं मित्रांनो, कोल्हापूरला आम्ही अंबाबाईचं दर्शन घेऊन आम्ही आलो आहोत ज्योतिबाच्या दर्शनाला. रात्रीचे वाजलेत 9 आणि आम्ही चाललोय ह्या पेठेतून जाणार आहोत. राजवीर चाललाय पुढे. अरे हे काय घेतोय? हे राजवीर, समोरच आता ज्योतिबाचं मंदिर आहे. आता आम्ही जाणार दर्शनाला. मित्रांनो, आम्ही आलोय श्री केदारलिंग ज्योतिबा देवस्थान उपकार्यालय, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर. भाविकांचे सहर्ष स्वागत करतो. ही ज्योतिबा मंदिराची कमान समोर. बघा, सुंदर मंदिर आहे ज्योतिबाचं. रात्रीचे 9 वाजले तरी खूप गर्दी आहे. ए राजवीर, काय बघतोय? काय बघतोय? काय रानू? काय रे, काय झालं? इकडून आहे रस्ता. राजूला रस्ता काही सापडे ना, तो बघत होता इकडे तिकडे. हळूहळू. किती पाय ना, किती कलर आहे. हा, कोणता कलर आहे? पर्पल. हळूहळू. पूर्ण ब्रह्म सनातन केदारनाथ भट्टू अवतार. सुंदर मंदिर आहे ज्योतिबाचं. इथे श्री रामेश्वर मंदिर, श्री रामेश्वरांचं मंदिर आहे समोरच. इथे नंदी महाराजांचं मंदिर आहे. हे पुजारी प्रत्येकाला टिळा लावत असतात. प्रमुख रुद्र एकादशी अभिषेक हे कोणतं देवस्थान? केदारनाथ. तुझ्या ज्योतिबांचं पुढे मंदिर. हे केदारनाथांचं मंदिर आहे. आम्हाला याविषयी थोडीफार थोडक्यात माहिती सांगा. केदारनाथ समोर 3 लिंग आहेत. समोर 2 आहेत. तिसरं लिंग तीन लिंग आहे. धन्यवाद. बघू शकता 3 लिंगापैकी एक लिंग इथून दिसतं आणि हे एक लिंग समोर दिसतं. हे तिसरं लिंग काशी विश्वनाथ.
इथे गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे. समोरच मातेची खूप सुंदर अशी मूर्ती ठेवण्यात आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. काका थोडक्यात माहिती सांगा ना आम्हाला विषयी. ती माताजी आहे, महिषासुर गेली माहिती. ज्योतिबांची माताजी आहे. ज्योतिबांची माताजी. मित्रांनो, हे ज्योतिबांच्या माताजीचं असं सुंदर असं मंदिर आहे. ही पालखी आहे. ज्योतिबा प्रसन्न ज्योतिबांच्या मंदिराचा प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार आहे ज्योतिबांच्या मंदिराचं. हे ज्योतिबांच्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. रात्रीचे 9 वाजले आहेत आणि तरीसुद्धा भाविकांची ज्योतिबा चला मग ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. ज्योतिबाच्या दर्शनानंतर आम्ही आलो आहोत हॉटेल द्वारका येथे जेवणासाठी. प्रचंड भूक लागली. आता आम्ही थोड्याच वेळात जेवण करणार आहोत. हे आमचे फॅमिली मग सर्व जेवायला बसलो. कुठे आला राजू तू? हा का? काय खाणार तू? पनीर काय पनीरची घ्यायची का? भाजी काय जेवतो मॅडम? झालं का जेवण? एक जिरा राईस एक वरण द्या. त्याला आता मग खातात. नमस्कार नमस्कार. जिरा राईस नमस्ते नमस्ते. चला मित्रांनो, आता आम्ही जेवण करतो. जेवणाची ऑर्डर देत आहे आनंदराव. मला खूप भूक लागली. काय खाणार आहे तुम्ही? भाजी पोळी. नाही पण एखादी पोळी खाईन ना. ते काय झालं मित्रांनो, ऑर्डर देताना थोडी उशीर झाला आहे. त्यामुळे राजवीर कंटाळा आहे. त्याला लागली प्रचंड भूक. हो ना राजू? फक्त हॉटेलमध्ये आल्यावर भूक येते आहे ना. ए कुठे कुठे गेला होता आज तू? आता कोणत्या? हा? आता कोणत्या? आता सांग. आज कुठे गेला होता? ज्योतिबा मंदिरात. आता आमची ऑर्डर आली आहे. ए राजवीर, आले का ऑर्डर? कशी भाजी? अजून वरण घेऊ. अजून सांग तडका द्यायचा. चला करतो जेवण आता. ज्योतिबामधून आम्ही आता गड उतार होतोय. आता समोर आम्हाला घाट लागतोय. बोला. रात्री येताना घाट व्यवस्थित दिसला नव्हता, त्यामुळे शूट करायचं राहिलं होतं. तर
ज्योतिबाचा हा वळणवळणाचा घाट आहे, बघू शकता. सुंदर असा परिसर आहे. ज्योतिबाचा घाट बघा, हे अशी वळणं आहे या साईडला.